मराठा आरक्षण आंदोलनाच्या तीव्रतेचा विचार करूनच महायुती सरकारनं परिपत्रक काढून आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या। त्यात सर्वात महत्वाची मागणी ही मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच आहे या संदर्भाची होती। त्यासाठी सरकारनं परिपत्रक काढून हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतलाय। ज्यानंतर गेल्या 5 दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं। आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको यासाठी मंत्री छगन भुजबळ, आंदोलक लक्ष्मण हाके आणि नेते बबनराव तायवाडेंची भूमिका यांनी या संदर्भातली भूमिका जी आहे ती घेतली होती। पण सरकारनं परिपत्रक काढल्यानंतर ओबीसींच्या या 3 नेत्यांमध्येच फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालंय। सरकारच्या परिपत्रकावर ओबीसी नेत्यांची भूमिका नेमकी काय आहे आणि ओबीसी नेत्यांमध्ये फूट कशावरून जाणवते हे सगळं सविस्तररित्या पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत म्हस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। महाराष्ट्रात आरक्षण हा नेहमीच संवेदनशील आणि ज्वलंत विषय राहिला आहे। समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आरक्षण मिळवण्यासाठी बराच संघर्ष इथे करावा लागला। त्यातलाच एक घटक म्हणजे मराठा समाज। गेल्या 40 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी वारंवार समोर केली जाते। दरम्यान 2014 आणि 19 साली सुद्धा राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला खरा, पण तो काही कोर्टात टिकला नाही। अलीकडेच मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली होती। मराठा आणि कुणबी ह्या दोन्ही जाती एकच आहेत असा त्यांचा दावा होता। दरम्यान स्वतंत्रपूर्व काळातल्या हैदराबाद संस्थानानं त्या संदर्भात एक परिपत्रक सुद्धा जाहीर केलेलं, पण स्वातंत्र्यानंतर त्याचं कुठलंही मूल राहिलं नव्हतं। त्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या त्यांना मागास होते त्यांना अडचणी निर्माण झाल्या। परिणामी हैदराबाद गॅझेटियरचा लागू करण्यासंदर्भातला लागू करावा, जी आर काढावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। पण त्यांच्या या मागणीला विविध ओबीसी संघटनांकडून विरोध करण्यात येतोय। शिवाय सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी सुद्धा त्या संदर्भात विरोध दर्शवला। दरम्यान 27 ऑगस्टला जालन्याच्या अंतरवाली सराटीतून आपल्या समर्थकांसह 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचले आणि तिथे त्यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली। तेव्हापासून ते 1 सप्टेंबर पर्यंत त्यांचं आमरण उपोषण सुरू होतं। उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उपसमितीने त्यांना हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या संदर्भाचा जी आर दिला आणि त्यानंतर पाटलांनी आपलं उपोषण संपवलं। सरकारनं जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी जात प्रमाणपत्र आता मिळू शकणार आहेत ते। महायुती सरकारनं घेतलेला हा निर्णय ओबीसी समाजात मात्र प्रचंड असंतोषाचा निर्माण करणारा निर्णय झालेला आहे। ओबीसी नेते या अधिसूचनेवर 2 गटात विभागले गेलेत। या अधिसूचनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक ओबीसी संघटनांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालाय। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या अधिसूचनेला पाठिंबा दर्शवत समाधान व्यक्त केलंय। त्यांच्या मते सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे कुणबी समाजाचं नुकसान होणार नाहीये। तायवाडे यांनी स्पष्ट केलं की या अधिसूचनेचा चुकीचा अर्थ काढला जातोय। त्यांचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी केवळ आकडेवारीच्या स्वरूपात आहे। त्या आधारे कुणाच्याही जातीचे प्रमाणपत्र सरसकट दिले जाणार नाही। त्यांनी म्हटलंय की सरकारनं काढलेल्या या अधिसूचनेचा आम्ही अभ्यास केलाय। यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाहीये। ज्या कोणी व्यक्तींना मराठा कुणबी जात प्रमाणपत्र हवे असेल त्यांना ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाहीये। पण तायवाडेंची ही भूमिका ओबीसी समाजातील काही गटांना पटली असली तरी इतर संघटनांनी मात्र त्याला अप्रत्यक्षरित्या तीव्र विरोध केलाय। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांनी या अधिसूचनेवर जोरदार हल्ला चढवलाय। त्यांचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण पूर्णपणे संपुष्टात आलंय। त्या व्यतिरिक्त अशा प्रकारे अधिसूचना काढण्याचा अधिकार सरकारला नाही। आरक्षणात कुणाचा समावेश करायचा किंवा वगळायचा हे फक्त राज्य आणि किंवा केंद्रीय मागासवर्ग आयोग ठरवू शकतो। पण या अधिसूचनेतून सरकारनं मागच्या दारानं जात प्रमाणपत्र वाटायला सुरुवात केली आहे। दरम्यान हाके यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना आपल्या हातावर निषेधाची काळी पट्टी बांधली होती। तसंच त्यांनी जी आरची प्रत फाडून याचा निषेध केलाय। गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना सरसकट आरक्षण ही संकल्पना अत्यंत धोकादायक आहे। यामुळे ओबीसी समाजाचे हक्क हिरावले जातील आणि त्याच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाकडे वळेल असे हाके म्हणाले। आता बबनराव तायवाडे आणि लक्ष्मण हाके या दोन्ही ओबीसी नेत्यांपासून मंत्री छगन भुजबळांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी या अधिसूचनेवर सावध प्रतिक्रिया देत म्हटले
की या अधिसूचनेत अनेक कायदेशीर गुंतागुंती आहेत आणि सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. शिवाय कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारकडे नाही. आम्ही या प्रकरणी वकिलांचा सल्ला घेत आहोत. लवकरच न्यायालयात जाऊन कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत, असं भुजबळांनी सांगितलं. मंत्री भुजबळांच्या या वक्तव्यामुळे आता न्यायालयीन लढाई होणार हे स्पष्ट झालंय. न्यायालयीन पातळीवर हा वाद पोहोचल्यास त्याचा निकाल मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या भवितव्याला निर्णायक ठरणार आहे. आता या प्रकरणावर राजकीय दृष्ट्या पाहिलं तर लोकसभेला मराठा समाज महाविकास आघाडीच्या बाजूला उभा राहिला, तर विधानसभेला ओबीसी समाज महायुतीच्या बाजूने होता. आता सरकारनं जी आर काढल्यामुळे मराठा समाज महायुतीकडे झुकताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूने ओबीसी समाज महायुतीवर नाराज झालाय. पण या नाराजीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेत विसंगती असल्यामुळे आरक्षण बचाव मोर्चाला फटका बसताना पाहायला मिळतोय. तसंच या संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट होत आहे की आरक्षण हा फक्त सामाजिक न्यायाचा मुद्दा नसून तो राजकारण आणि कायद्याचा गुंता बनलाय. आता या संपूर्ण प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. तसंच अशाच प्रकारच्या राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.